विदर्भातील काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। काँग्रेसचे आमदार राजू पारवेंचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा आहे। शिवसेनेकडून रामटेकमधून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। कृपाल तुमानेंच्या जागी पारवेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। काँग्रेसचा हात सोडत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत आहेत। आवेश, नागपूर जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे हे राजू पारवे आमदार आहेत। काँग्रेसची साथ सोडलेली आहे आणि शिवसेनेचा हात धरलेला आहे। काय पुढची राजकीय समीकरण होतील? नक्कीच गिरीश, आपल्याला माहित असेल कृपाल तुमने यांच्या नावाला दिल्लीतून विरोध होता। भाजपचे अमित शाह यांनी स्वतः यांना सांगितलंय की हा उमेदवार आपल्याला बदलायचा आहे। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील पावले टाकले आणि राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार थोड्याच वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेला आहे। राजू पारवे यांच्या मतदारसंघात चांगलं बांधणी आहे। त्याच सोबत भाजप आणि शिवसेना यांची सुद्धा त्यांना मदत मिळेल आणि त्याचं नाव सुद्धा चर्चेत असल्यामुळे त्यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणे जवळपास पक्क झाले आहे। 1 ते 2 दिवसात शिवसेनेची उमेदवारीची घोषणा होईल। त्यात राजू पारवे हे रामटेक येथून उमेदवार असणार आहेत आणि कृपाल तुमने यांचं तिकीट कट होण्याची शक्यता जवळपास निश्चितच मानली जात आहे। कारण कृपाल तुमने कारण पारवेंचा जो उमरखेड मतदारसंघ आहे, विधानसभा मतदारसंघ, हा रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो आणि तिथं त्यांचा संपर्क देखील चांगला आहे। त्यामुळे रामटेकमधून कृपाल तुमानेंचा पत्ता कट होऊन पारवेंना संधी मिळू शकते आणि हीच शिवसेनेची रणनीती आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल धन्यवाद।